हा विषय तुमच्या समोर सादर करताय। कारण हे स्पर्धेचे विषय जसं महाराजांनी हे ज्ञान करून ठेवलं त्याच पद्धतीनं ज्या कवित्व कारण पूर्वी शाहीर मुका होता, बोलका कशामुळे झाला? या स्पर्धेमुळं। खरोखरच बंधनो, पांडुरंगा या पंढरपुरामध्ये कसा आला, कुणासाठी आला आणि कशा पद्धतीने आला, पहिला अध्याय मी तुमच्या समोर सादर करतोय। पहा कवित्व कशा पद्धतीने केलेला आहे। कारण स्वतः पांडुरंगानं या पंढरपूर क्षेत्रामध्ये 10 ठिकाणं करून ठेवलेले आहेत। पांडुरंगानं आपल्यापेक्षा देखील श्रेष्ठ अशी ठिकाणे करून ठेवलेले आहेत। त्यातला हा पहिला अध्याय पहा। माता भवानी सदा शिवाला माता भवानी सदा शिवाला प्रश्नाचे करीन प्रश्नाचे करीन कशा पद्धतीने आला मला हे तुम्ही सांगावं। हे पंढरी महात्मा मला ही कथा ऐकावी असं शंकराला देखील वाटत होतं। हे कुणीतरी मला विचारावं आणि स्वतःच्या बायकोला ते विचारल्यानंतर शंकराला देखील मोठा आनंद झाला आणि ती कथा आता पार्वती मातेला सांगत आहे। पहा कथा ऐकावा म्हणल्यानंतर शंकर पार्वती मातेला सांगत आहे, देवाची देवांगना अति सुंदर अशी असणारी मुलगी त्या विष्णू देवाच्या दर्शनाला गेली। अति सुंदर अशी मुलगी होती ती, तिच्या रूपाचं वर्णन सुद्धा करता येणार नाही अशी देखणी मुलगी त्या विष्णू देवाच्या समोर गेली आणि त्या विष्णू देवाचं रूप पाहिलं आणि थेट त्या मुलीनं प्रश्न त्या विष्णू देवाला केला की मला तुम्ही आपलंसं करावं आणि मला तुमच्या मांडीवर बसावं अशी इच्छा तिनं प्रगट केली। पुढे घटना काय घडलेले पहा। काय सांगितलं? गालामध्ये विष्णुदेव हसले आणि त्या मुलीला सांगितलं मला आपलं तर करण्या इतकं सोपं नाही, काय केलं पाहिजे? 60,000 वर्ष तप केला पाहिजे आणि त्यावेळेला तू कृष्ण अवतारामध्ये तू
तू माझी पटराणी होती असा तिला वर दिला मी सांगितलं. आणि पुढं त्या मुलीनं काय केलेलं पहा. सर्व त्या मुलीनं ऐकलं आणि तिथून ती गुप्त झाली आणि थेट जाऊन द्वारकाधीश दिशेच्या समोर प्रगट झालेले. पहा पुढं काय. हर्षवदन करी दादा आनंद आनंद मनाला समोर जाऊन उभा राहिली आणि हसत हसत त्या विष्णू देवाला तिने नमस्कार केला. आणि त्यावेळा विष्णू देवाने ओळखलं, त्या मुलीला ओळखलं आणि काय विष्णुदेव म्हणत आहे की मी तिला सांगितलं 60,000 वर्ष तप पूर्ण करायला. त्या मुलीनं ते तप पूर्ण केलं. आता हिची इच्छा पूर्ण करावी म्हणून त्या मुलीला विष्णू देवाने आलिंगन दिलं आणि आपल्या मांडीवर बसवून घेतलं. आता विष्णू देवाने मुली मांडीवर बसवून घेतलं आणि आता मुलीची इच्छा पूर्ण
तिला वनाचा धरलेला आहे. घनदाट असं अरण्य पाहून त्या ठिकाणी ती जप करायला लागलेली आहे. आता बायको घर सोडून गेली म्हटल्यानंतर शंकरला देखील मोठा विष्णू देवाला देखील पश्चाताप झाला आणि आता त्या ठिकाणी सर्व शोधाशोध सुरू झालेले आहे. पहा चला. जंगल होतं ते त्याला लोहजंग क्षेत्र असं म्हणत होते. आता हे पंढरपूर झालं म्हणून त्या ठिकाणी द्वारका सोडून स्वतः विष्णुदेव तो पंढरीचा नाथ त्या ठिकाणी रुक्मिणीसाठी आलेला आहे. शोध घेण्यासाठी गेला. पहा सर्व गोपालगडी त्या ठिकाणी सर्वांना जमवून घेतला आणि त्या सर्व राणावनामध्ये विष्णुदेव त्या रुक्मिणी मातेला हुडकायला लागलेले. पूर्ण घटना काय घडलेली पहा. संगत त्या घोर अरण्यामध्ये भगवंत त्या रुक्मिणी मातेला हुडकाय लागलेले आणि हुडकत असताना त्या ठिकाणी त्या हरीनं काय पाहिलं पहा.
गेलेला आहे. आणि जवळ गेल्यानंतर हरीनं काय केलं, त्या रुक्मिणी मातेला प्रिय म्हणून हाक मारली. कारण त्याचीच ती बायको, मग तिला प्रेमानेच मानणार प्रिय म्हणून हाक मारली. तिला राग होता त्या दुसऱ्या स्त्रीला मांडीवर घेतलेला. त्या वेळेला रुक्मिणी माता काय म्हणत आहे, बरं नारीला तुम्ही प्रिय म्हणता, तुम्हाला लाज वाटत नाही का, असं त्या हरीला, त्या विष्णू देवाला ही रुक्मिणी माता बोलायला लागलेली आहे. पुढे घटना काय घडलेली पहा. चोरासारखा तुम्ही या ठिकाणी आलात, कशासाठी तुम्ही इथं उभा राहिलात, तुम्हाला लाज वाटत नाही का. त्यावेळा विष्णू देवानं सांगितलं की रुक्मिणी, तू बोललीस ते खरं आहे, पण मी कुणालाही भीत नाही. असं विष्णू देवाने बोलल्यानंतर पुढे घटना काय घडलेली पहा. त्या विष्णू देवाला नाना तऱ्हाने बोलल्यानंतर विष्णुदेव स्तब्ध राहिले. त्या ठिकाणी काही प्रतिउत्तर त्या रुक्मिणी मातेला केलेलं नाही. नाकाच्या समोर जिला इडा पिंगळा आणि सुषुम्ना म्हणतात. मगाशी त्रिवेणीचा संगम सांगितला तुम्हाला. 6 चक्राच्या वर त्रिकूट आणि त्या ठिकाणी त्रिवेणीचा संगम आहे. भगवंताला आपण पाहायचं आहे, तुझं पाहायचं आहे. या सारखी हाताच्या द्या तुझं आहे, तुझं पाशी परी जागा तुकलाशी. म्हणून तुम्हाला सांगितलं मगाशी महावाक्याचा बोध बिडकर महाराजांनी केलेली काव्य पूर्ण तुमच्या लक्षात आला सर. चंद्र आणि सूर्य, जी 2 नेत्र आहेत, चंद्र आणि सूर्य, या
दोन नेत्रांनी दिसतं आणि जी दिसत नाही ती जागा आपल्याविषयी आहे. आणि ते ठिकाण जावण्याचं किंवा त्या महावाक्याचा अनुभव त्या सद्गुरूच्या मुखातून घ्यायचा आहे. ते इतराला सांगण्याचा अधिकार नाही. आम्ही जाणून घेतलं, आम्हाला ते ठिकाण कळलं, कारण सद्गुरूच्या मुखातून. कारण सद्गुरू शिष्याला सर्व काही देतो, कारण त्यांचा हातच आहे त्या शिष्यांचा सद्गुरूपाशी. जे दिसत नाही ती जागा पडेच्या पलीकड, जिथं आपली नजर पोचत नाही ती जागा त्या भगवंताची. आकार उखार आणि मखार असा मिळून ओंकार, आणि ओंकाराच्या वरती अर्धमातृक आहे, आणि अर्धमातृकीच्या वरती जी बिंब आहे त्याला पूज्य म्हणतो, त्याला बिंदू म्हणतो, तो भगवंत. अर्धमातृक आहे ती माया आहे. त्या मायेला शरण गेल्याशिवाय त्या ठिकाणी जाता येत नाही, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला खाली येता येत नाही. म्हणून तिला अर्धमातृका म्हणलेला आहे. आणि मगच तो ओंकार पूर्ण झाला बनलेला. आणि नाकाच्या नजरेसमोर तिच्या नजरेनं तो भगवंत त्या ठिकाणी उभा आहे. आणि आज तागायत युगानुयुगे 28 त्याच ठिकाणी उभा आहे. तिच्या नजरेनं तिच्याकडे पाहायला लागलेला आहे, पुढे काय घटना घडलेल्या पहा. आणि आता ही कथा सांगत असताना पार्वती मातेला शंकर काय म्हणत आहे पहा. आणि शिव म्हणे पार्वती मागेल कथा सांगतो तुला, कथा सांगतो तुला. पहिलं काय होतं, दिंडीरवण होतं, सूर्याचं किरण देखील पडत नव्हतं. आणि त्या ठिकाणी दिंडीर नावाचा दैत्य त्या ठिकाणी राहत होता. असं पार्वती मातेला शंकर सांगत आहे. पुढे घटना काय घडलेल्या पहा. पार्वती मातेला शंकर कथा सांगत आहे. आणि त्या वेळेला सर्व ते ऋषी मुनी त्या विष्णू देवाजवळ गेले. आणि श्रीचंद्र राजाच्या पोटी जन्म घेणार आहे ते हा इतिहास त्या पार्वती मातेला सांगितला. पुढे काय सांगितलं पहा.
30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या दैत्या संघट युद्धाला गेलेला आहे. आणि ते युद्ध आता किती वर्ष चालू आहे पहा. राजाच्या पोटी मल्लिकार्जुन या नावानं आणि त्या वेळेला त्या भगवंताने तो दैत्य काय अद्भुत होता. सगळी शस्त्र टाकून त्याच्यावर पहिली बघितली पण तो दैत्य ऐकत नव्हता. शेवटी काय केलं त्या विष्णू देवाने जी लोखंडी गदा होती त्या गदेचा प्रहार त्याच्या डोक्यामध्ये मारली. तो वर्णी घाव बसल्यानंतर तो दैत्य खाली पडला आणि खाली पडत असताना त्याच भगवंताचं नाम घेऊन हरी हरी असं नामस्मरण करीत तो खाली कोसळला. पुढे काय घटना घडते देवाला. आणि ज्या वेळेला लोकांनी गदा त्याच्या डोक्यामध्ये मारली त्यावेळेला हरीचं नाम स्मरण करून केलं ध्येय ठेवला आणि त्यावेळेला विष्णुदेव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्याला सांगितलं की तुला प्रसन्न झालोय काय पाहिजे तो माग. जर भगवंत आम्हाला असता आणि असा जर आशीर्वाद दिला असता आम्ही काय मागितलं असतं. सोनं डाळ गाडी 10-15 एकर मागितलं असतं आम्ही. दैत्यानं काय मागितलं काय वर मागितलं एवढा